नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 6वा. पंतांचं वर्षश्राद्ध आटोपलं. समाधानानं नाही म्हणता येणार, पण यथोपचार, कर्तव्य दाखल, शास्त्रोक्त जेवढं करता येईल त्याप्रमाणे केलं माईंनी. सर्व विधी ऋषिकेशनंच केले. अगदी हिंगण्याला जाऊन 1.5 लाख रुपयाचा चेक मधुसूदनच्या नावानं सांज किरण या वृद्धाश्रमाला दानरूपानं देऊन आला. कार्य पार पाडल्याचं तात्पुरतं समाधान वाटलं माईंना, पण एक सल राहून गेली. मधूनं विधी करण्यास नकार दिल्यामुळे त्या पूर्णतः समाधानी नव्हत्याच. असो, जाऊ दे असं म्हणत नेहमीप्रमाणे स्वतःची समजूत घालून त्या एक एक दिवस काढत राहिल्या. सर्व काही त्या विठ्ठलावर सोपवून येईल त्या परिस्थितीत सामोरं जायचं असं मनाला त्या बजावत राहिल्या. पण पुढे काय घडणार आहे, त्या विठ्ठलाच्या मनात काय आहे, हे मात्र कळायला मार्ग नव्हता. शेवटी आपण ठरतो सामान्य जन. आपण फक्त त्या नियंत्यानं जसं ठरवलं तसं जगायचं, बास. 8 दिवस झाले होते पंतांचं वर्षश्राद्ध होऊन. एक दिवस असाच सायंकाळी मधू कॉलेजातनं घरी आला. हातात कागदपत्रांची एक फाईल होती. त्यांनी माईंना आवाज दिला. काका, काकू, ऋषीलाही बोलावलं. सर्वांच्या चेहऱ्यावर आता काय नवीन करून ठेवलंय यांनी, असे आश्चर्य आणि भीतीयुक्त भाव उमटायला लागले होते. मधूनं सर्वांना तिथे बसायला सांगितलं. सगळे बसले. मधू उभा राहिला. सर्वात आधी ती फाईल त्यांनी माईंच्या पुढ्यात ठेवली आणि शांतपणे म्हणाला, माई, वाच हे. काय आहे हे मधू? कसली फाईल आहे ही? आधी उघडून तर बघ. वाचता येतं ना तुला? वाच आणि सांग सगळ्यांना. मधूनं ती फाईल उघडली, माईंच्या हातात दिली. एक नजर माईंनी मधूकडे टाकली आणि त्या फाईल वाचायला लागल्या. वाचता वाचता माईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलले. मुकुंदा, माधुरी, ऋषीची उत्सुकता शिगेला पोचली होती. माईंचा गोरापान चेहरा रागानं लाल बुंद व्हायला लागला. आतल्या आत राग तर गिळला, पण अश्रूंना मात्र त्या थांबवू शकल्या नाहीत. त्या गदगदलेल्या आवाजातच त्यांनी फाईल दाखवत मधूला विचारलं, काय आहे हे मधू? का केलंस असं तू? माईंनी आवाज चढवला. वाचलंयस ना तू? स्पष्ट लिहिलंय की त्यात. कळलं ना तुला? झालं तर मग. मला फक्त तुला दाखवायचं होतं. आता तू या सगळ्यांना सांगू शकतेस. माझं काम झालंय, मी येतो. असं म्हणत तो फाईल उचलणार तेवढ्यात मुकुंदानं ती हातात घेत विचारलं, काय आहे वहिनी यात? बघा ना काका, बघा बघा बघा. काकू, ऋषी, तुम्ही बघा. ऋषी, तुला तर माहीत असायलाच हवंय, तू तर. मधूनं ऋषीकडे बघत म्हटलं. मुकुंदानं ते कागद वाचले, एक नजर मधूकडे टाकली, माईंकडे बघितलं आणि रागातच त्यांनी मधूला विचारलं, तू शेती विकलीस? हां, विकली. एनी प्रॉब्लेम? मधू शांतपणे म्हणाला, अरे पण माईंना न विचारता? त्यांना काय विचारायचे? माझी शेती होती ना, विकली. अरे ती 30 एकर शेती पंतांची होती. त्यांच्या मेहनतीच्या रुपयातनं खरेदी केली होती त्यांनी, पै पै जमवून. ती अशी सहज एका क्षणात विकून टाकलीस तू, तीही आम्हा कुणाला न विचारता? मुकुंदा रडवेला होऊ लागला. राग तर प्रचंड आला होता. अहो काका, कशाला रक्त खवळून घेताय? ती शेती जरी पंतांनी घेतलेली असली तरी त्या संपूर्ण शेतीचा वारस मीच आहे ना कायद्याने. हे बघा ना पेपर. माई, तुम्ही किंवा ऋषी नाही आहे, मी वारस आहे. मग मीच ठरवणार ना विकायची का नाही ते. तुम्हाला काय विचारायचं आहे त्याच्यात? तुमचा काय संबंध माझ्या शेतीशी? अरे पण गरज काय होती विकायची? पंतांची पेन्शन भरभक्कम आहे, माझी नोकरी आहे, तुझाही 2 लाखांच्या वर पगार आहे. मग अशी कुठली अडचण आली की तू चक्क शेती विकूनच टाकलीस, आणि तीही संपूर्ण? आणि माईंचं काय? त्यांच्यासाठी काहीच नाही ठेवलं? ठेवलंय की. हे घर आहे ना. हे घर पंतांनीच तर बांधलं होतं. मग यावर आहे ना तिचा हक्क, तुमचाही आहे. शेती कशाला हवी आहे तिला? उगाचच आपलं हे नाही ठेवलं, ते नाही ठेवलं. जे आहे त्यात समाधानी राहा.
त्याच्या या निर्णयानं सारे अवाक झाले. काय बोलावं हे कळत नव्हतं. ऋषी तर डोकं धरून बसला आणि माईंचे तर अश्रूच थांबत नव्हते. ते काहीच बोलल्या नाहीत पुढे. शेती विकली म्हणून नाही तर आपल्यापैकी कुणालाही न सांगता परस्पर सर्व विकून मोकळा झाला. आम्हाला असं त्यांनी वाळीत का टाकलं याचा धक्का बसला होता त्यांना. मधूचं एकामागून एक धक्कासत्र सुरूच होतं. एकातून सावरत नाही तोच नवीन काहीतरी मधू पुढ्यात आणून ठेवत असे. आता तर ही उमरेडची 30 एकर ऐन मोक्याच्या जागेवरची महत्वाची मौल्यवान शेतीची जमीन कुण्या बिल्डरला विकून तो मोकळा झाला होता. जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं होतं मात्र, पण मधूला त्याचं काहीही वाटत नव्हतं. काही वेळ तसा शांततेत गेला. ती वेळच तशी होती, अंतःकरणावर ओरखडे उमटवणारी. आता जे झालं ते झालं, दुःखाला किती वेळ कुरवाळत बसायचं म्हणून शेवटी स्वतःला सावरत मुकुंदानं मधूला विचारलं, केवढ्यात ठरलंय डील? 4.25 करोड. आपलं नाक खाजवत मधू म्हणाला, अरे काही वर्षांनी गरज पडली असती तर आपण केला असता ना विकण्याचा विचार. जास्त किंमत आली असती. अशी अचानक कुणालाही न सांगता न विचारता घाईघाईनं जमीन विकायची काय घाई झाली होती तुला? अशी कुठली अडचण आली का संकट कोसळलंय? बरं ते जाऊ दे, मला सांग आता काय करणार आहेस एवढ्या रकमेचं? मी नोकरी सोडतोय काका. मधूनं माईंकडे एक नजर टाकली. त्यांची नजर शून्यात होती. मधू काकांकडे बघून म्हणाला आणि ते ऐकून मुकुंदाला परत एकदा धक्का बसला. तो जवळजवळ ओरडला, काय म्हणालास? पुन्हा बोल. हो काका, मी नोकरी सोडतोय, माझा निर्णय झालाय. मधू मोठ्यांदा म्हणाला. मुकुंदा काय बोलणार? कपाळावर हात मारून घेणं या पलीकडे तोही काय करू शकत होता. माई तर अरे देवा म्हणत डोळे पुसायला लागल्या. मुकुंदानीच पुढे विचारलं, ठीक आहे, एवढ्या गलेलठ्ठ पगाराची मान सन्मानाची नोकरी सोडतोयस ते ठीक. ठीक आहे. बघ पुढे काय, म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे एवढ्या रुपयांचं काय करणार आहेस? पुढे काय म्हणजे? मला काय मूर्ख समजताय का तुम्ही? काय करणार म्हणे? हे बघा, या 4.25 करोड रुपयांच्या मदतीनं बिझनेस करणार आहे मी, बिझनेस. एक मोठी कंपनी आहे पुण्यात, गंधार असोसिएट्स म्हणून. विकत घेतोय मी ती. पुढच्या आठवड्यात त्यांचंही डील आहे. पुण्याला जाईन मी, तिथेच त्या कंपनीचा मालक होऊन बिझनेस करीन मी. मधू पुण्याला जाण्याचं बोलला तसं माई म्हणाल्या, पुण्याला जाणार तू? आम्हाला सोडून? का? का म्हणजे? तुमच्या नुसत्या कटकटी असतात माझ्या मागे. रोजचीच भांडणं. हे करू नको, हे खाऊ नको, ते पिऊ नको. ज्या मारी कंटाळलोय मी तुमच्या या बंधनांना. वारीला जा, माळ घे, एकादशी कर, सारखी मागे लागलेली असतेस तू माई. तेच नकोय मला. एकदा सांगितलं ना की मला नाही आवडत असलं देवदेव करणं, उपास तापास, भजनं बिजनं. तुम्हीच पाळा ना ते यार. आता मी सुटलोय, करा तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या दोन्ही हातांनी चिपळ्या वाजवत असल्याची कृती करून तो हसत हसत उठून जायला लागला. पुन्हा परत फिरून ती फाईल उचलली. माईंच्याकडे बघून त्याने स्मित केलं. झालं ना समाधान माई? जातोय मी दूर पुण्याला. आता तुझ्या पायी वारीची कटकट संपली बुवा माझ्या मागची. कुठलं तरी गाणं गुणगुणत डोलत डोलत ती फाईल नाचवत तो वरच्या खोलीत निघून गेला. इथे सारे स्तंभित होऊन डोक्याला हात मारून बसले. मधूनं आता काहीच शिल्लक ठेवलेलं नव्हतं. जड अंतःकरणानं माई देवघराकडे वळाल्या. देवाजवळ दिवा लावला. तुळशी जवळचा दिवा माधुरीच्या हातात दिला. आरतीची फुलवात तयार करून ठेवली. टाळ हाती घेऊन सुरूही केलं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरांशी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणत टाळांनी ताल देत मुकुंदानं हरिपाठ सुरू केला.
नामस्मरणानं एक वेळ मनावरचं ओझं दूर होईल, पण मधून त्यांच्या मनाला दिलेल्या यातना, त्यांचा दाह तो कसा कमी होणार? याचं उत्तर त्या देव्हारातल्या विठ्ठलाजवळ नव्हतं, ना नियतीजवळ. कॉलेजमध्ये नोकरीचा राजीनामा देऊन मधू निघून गेला पुण्याला, आपलं सारं सामान घेऊन. माईंना, काकूंना, काकांना, ऋषीला सर्वांना मागे टाकून. शेती विकली तर विकली, पण निदान इथे राहायचं तरी ना त्याने. का असं निघून जावं आपल्या आईला सोडून? खूप दुःखी झाल्या होत्या माई. आईचंच मन ते लेकराला सोडून कसं राहणार? लेकरू कसंही असलं तरी, त्यांनी कितीही गुन्हे केलेले असले तरी, आई नावाच्या न्यायालयात त्याचे सारे गुन्हे माफ असतात. माईंनीही मधूला माफ केलंच असतं. त्यांचा राग काय क्षणाचा, आज ना उद्या मावळलाच असता. पण त्यांनी घरादाराचा त्याग करून आपल्या जन्मदात्या आईला माघारी असं एकटं टाकून निघून जाणं योग्य केलेलं नव्हतं. स्वार्थासाठी माणूस नाती विसरतो. नात्यांपेक्षा स्वार्थाचं पारडं नेहमीच जड असतं. पण एका आईपुढे कसला स्वार्थ महत्वाचा? पण मधूनी आपली मनमानी केली. त्यांनी माईंचा यत्किंचितही विचार केला नाही. एवढी चांगल्या हुद्द्यावरची, मोठ्या पगाराची, मानाची नोकरी तीही दिली सोडून. लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि ह्याला मिळाली तर तिच्यावर पाणी सोडलंय. एवढ्या एवढ्या त्याची संगत निश्चितच बिघडलेली होती. त्या संगतीच्या प्रभावाखाली येऊन तो आपल्या कुटुंबाला परकं समजायला लागला होता आणि म्हणूनच त्यांनी कोणाच्याही मनाचा विचार केलेला नव्हता. ना कौटुंबिक जबाबदारीचा, ना सामाजिक बांधिलकीचा, ना कुटुंबातील धार्मिक परंपरेचा. स्वार्थापायी त्यांनी आपल्या डोळ्यांवर एवढी कापडं बांधली होती जणू की त्याला आपल्या आईचं मन सुद्धा दिसू नये. नवऱ्याचा आधार गमावलेल्या स्त्रीला तिच्या मुलाचाच किती आधार असतो, पण याला तो आधार द्यावासा वाटलाच नाही. मान्य आहे की त्याला वारकरी व्हायचं नव्हतं, त्याला देवाचं काही आवडत नव्हतं, त्या विठ्ठल भक्तीच्या बंधनात स्वतःला बांधून घ्यायचं नव्हतं. पण म्हणून असं वागावं, सारं काही सोडून द्यावं, आईला सुद्धा? नतद्रष्टपणाच नाही का हा? त्यापुढे कोणाचंही काहीही चाललं नाही. त्याच्या हट्टापुढे सर्वच हतबल ठरले गेले. त्याला नाही थांबवू शकलं कोणीच. काही दिवसातच त्याचा राजीनामा मंजूर झाला. 4.25 कोटी रुपये घेऊन मधू पुण्याला गेला. तिथे ती कंपनी विकत घेऊन त्याचा मालक बनला. हळूहळू तो तिथे चांगला स्थिर व्हायला लागला, पण इकडे माई मात्र दिवसेंदिवस खचायला लागल्या. त्यांच्या मुलानं जे केलं त्याचा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत. मनातल्या मनात रडत जगणं खूप अवघड असतं. त्यांची जेवणावरची वासना उडू लागली होती. पोटाला जरा आधार म्हणून थोडंफार ताटात वाढलेलं त्या पोटात ढकलायच्या. पण त्यांचं सारखं मधू गेला, मधू मला सोडून गेला, मधू माझ्यापासून दूर गेला, त्यांनी असं करायला नको होतं, हे असंच सुरू असायचं. जो घरी येईल त्याला हेच ऐकवायच्या त्या. हळूहळू त्यांच्या डोक्यावर परिणाम होतोय का काय असं वाटायला लागलं होतं. मुकुंदा, माधुरी, ऋषी, नोकर-चाकर सारेच त्यांची प्रकर्षानं काळजी घ्यायचे. त्यांना समजवायचे. माईंच्या पोटात 2 घास तरी नीट जावेत यासाठी तर माधुरी सतत त्यांची काळजी घ्यायला लागली, पण मुलाच्या चिंतेनं माई खूप दुःखी राहायला लागल्या. अधिक वेळ त्या एकांतात राहायला लागल्या, आपल्याच विचारात. शून्यात नजर लावून बसायच्या. मधूचा फोन आला का? काय म्हणाला तो? माझी आठवण आली का? इकडे कधी येणार म्हणाला तो? बास एवढाच त्यांचा विषय. आठवण आली की त्या मधूला फोन करायच्या, आपण तिकडून मी बिझी आहे, नंतर बोलतो, कामात आहे, आत्ता आराम करतोय, एवढीच आणि अशीच उत्तरं यायची. माई आणि मधूमधला एवढाच काय तो संवाद चालायचा. शरीरानं तर दूर गेलेलाच मधू, पण आता तर मनानंही. स्वार्थानं बरंच अंतर निर्माण केलेलं होतं आई आणि मुलात.
एवढं अंतर निर्माण झालं होतं की त्या माऊलीची आर्त हाकही त्याच्या हृदयापर्यंत पोचू शकत नव्हती. झाल्या प्रकारानं माई खूप खचल्या. आताशा त्या सारख्या आजारी पडू लागल्या होत्या. सतत मधूच्या आठवणीतच रमू लागल्या की असा हा वेगळ्या बुद्धीचा का? आपल्या अशा सोज्वळ, सात्विक, धार्मिक कुटुंबात याच्यासारखा अवलक्षणी का जन्माला आला, याचाच त्या सारखा विचार करायला लागल्या. अशा विचारातच दिवसांमागनं दिवस जायला लागले. मधूला पुण्यात स्थायिक होऊन 3 महिने लोटले होते. दिवाळी जवळ यायला लागली होती. मोठ्या उत्साहानं माईंनी मधूच्या स्वागताची तयारी सुरू केली होती. माझा मधू येणार, दिवाळीला मधू येणार म्हणून त्या खूप आनंदी दिसत होत्या. त्याच्या आवडीचे फराळाचे पदार्थ त्यांनी स्वतःच्या हातानं तयार केले, पण मधू आलाच नाही. वारंवार फोन करूनही तो आला नाही. सगळ्यांचा विरस झाला अगदी. माईंच्या डोळ्यातले अश्रू तर थांबण्याचं नावच घेत नव्हते. मधू येईल, निदान दिवाळीचा आनंद तरी एकत्र साजरा करू, या वेड्या आशेवर त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती माऊली, तिची अवस्था याहून दुसरी काय असणार? रडून रडून स्वतःच्या दुःखाला वाट मोकळी करून द्यायची, एवढंच त्यांच्या हातात उरलेलं होतं आता. सायंकाळची वेळ होती. माई तुळशी वृंदावनासमोर उभ्या होत्या, एकटक बघत. कार्तिक द्वादशी जवळ यायला लागली होती. तुळशीचं रोप छान गोलाकार वाढलेलं होतं. काळ्या जांभळ्या मंजिऱ्यांनी छान डवरून आलेलं होतं. माई तशाच उभ्या होत्या. माधुरी पाठीमागून दिवा घेऊन आली. माईंकडे बघून म्हणाली, "माई, काय बघताय हो?" वृंदावनापुढे दिवा ठेवत माधुरी म्हणाली, "अगं, हे तुळशी वृंदावन." माई त्याकडे डोळे भरून बघत होत्या. "खूप वर्ष झालीत ग याला. माझ्या बाबांनी केवढ्या आवडीनं आणून ठेवलं होतं आपल्या अंगणात. माझी तुळशीपेक्षा वृंदावनाची आवड त्यांनी अधिक जपली, म्हणून त्यांच्याकडून माझ्या लग्नात दिलेली ही भेट होती." "तुमच्या बाबांची आवड किती वेगळी होती ना माई. लोक आपल्या मुलीला फ्रीज, टीव्ही, स्कूटी, कार, घर, सोन्याचे दागिने असं देतात आहेरात. तुमच्या बाबांनी चक्क तुळशी वृंदावन दिलं." "आपलं घर, आपलं कुटुंब एक वृंदावनच आहे ग माधुरी. माझ्या बाबांनी तेच तर बघून मला पंतांना सोपवली. म्हणाले, हे वृंदावन घे. ते मी जरी दिलेलं असलं तरी यात माती तू भर. तुझ्या हातानं यात तुळस लाव. तिची काळजी घे, जोपासना कर. कधी तिला कोमेजू देऊ नकोस. दररोज पाणी घाल. बहरेल बघ मस्त. टवटवीत राहू देत हा ही तुळस." माई बाबांच्या आठवणीत जायला लागल्या. माधुरीच्या ते लक्षात आलं. ती म्हणाली, "माई, बाबांची खूप आठवणी येतेय का हो?" "हां, हो ग. पण आठवण यायला मी त्यांना विसरलीये कुठे? त्यांच्या पोटी मला जन्म मिळाला, हे मी माझं भाग्य समजते." बोलत बोलत दोघीही अंगणातल्या झोपाळ्यावर बसल्या. माई पुढे माधुरीला सांगायला लागल्या, "एका साध्या प्राथमिक शिक्षकाची, विनायकराव देशमुखांची मुलगी मी. साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. शिक्षकाच्या संस्कारातच लहानाची मोठी झाले. मावशीकडल्या नात्यातून काळेंचं स्थळ आलं. माझंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं. गोविंद पंत तर कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यावेळेला. खूप आनंद झाला मला. शैक्षणिक वातावरणातलं घर बघून मी मनोमन पंतांना वरलं सुद्धा. लग्न झालं तेव्हा आपलं हे साधं कौलारू 4 खोल्यांचं घर होतं अगं. तसं लहानच, पण इथल्या प्रत्येकाचं मन मात्र विशाल. आपल्या सासूबाई तर फार प्रेमळ. मला खूप सांभाळून घ्यायच्या त्या. वेगवेगळे पदार्थ शिकवायच्या. मामंजी तर माझ्या बाबांचं प्रतिबिंबच जणू. बेटा, बेटा म्हणून सतत माझ्या मागे. खूप कौतुक होतं त्यांना माझं. "तुमचं माई हे नाव त्यांनीच ठेवलंय ना हो?" "हो ना गं.
सहज एकदा मला त्यांनी कौतुकानं माई म्हटलं आणि तेव्हापासनं सर्वच मला माई म्हणायला लागले गं. माई म्हटलं, की कसं एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं नाही? पण मी बाई आपलं लहानपण जपलं हो. मला एवढंसही कुणी दुखावलं नाही गं. ना आई-बाबांनी, ना पंतांनी, ना कधी तुझ्या नवऱ्यानं. तुझा नवरा मुकुंदा कायम माझ्या लहान भावासारखा माझ्या पाठीशी राहिला. दीर म्हणून कधी मानपानाच्या बंधनात नाही ठेवलं त्याने. हो माई, हे सांगतात मला. मी आले ना लग्न होऊन, तेव्हा त्या तिथे दारात माप ठेवलेलं होतं. मी ओलांडलं आणि सगळ्यात आधी कशाचं दर्शन झालं माहिती कशाचं हो माई? पांडुरंगाचं गं. मी पाऊल आत ठेवताच साक्षात माझ्यासमोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आता एवढा मोठा हॉल आहे इथे, तेव्हा एक मंदिर रूपी खोली होती बघ छोटीशी. प्रत्येक एकादशीला भजन व्हायचं इथे. पंत आणि मामंजी मिळून तर एवढं सुरेल भजन गायचे ना गं. भान हरपून जायचं अगदी सगळ्यांचं. हां, पण एक होतं हां माधुरी. भजन जसं घरातली सगळी पुरुष मंडळी आणि भजन मंडळी मिळून गायची ना, पण आरती मात्र मीच गायची बरं का. मामंजींचा कडक नियम होता गं तो. माई बोलताना परत थांबल्या. त्या आठवणीत रमायला लागल्या. खूप छान वाटत असेल ना हो माई तेव्हा? अगं सगळं वातावरण ना पवित्र होऊन जायचं बघ अगदी. आपलं घर म्हणजे ना दुसरं पंढरपूर वाटायचं गं. तो दररोजचा हरिपाठ, एकादशी, पंढरीची पायी वारी, भजन, कीर्तन, प्रवचन खूप मस्त. माझ्यासाठी स्वर्गसुख म्हणतात ना, ते हेच होतं बरं. विठ्ठलाच्या नामस्मरणात मीही स्वतःला कधी रमवून घेतलं, मला कळलंच नाही बघ. बाबांकडनं मीही माळ घेतली मग. मी सुद्धा माळकरी झाले तेव्हा आणि पुढे वारकरी सुद्धा. किती नशिबवान आहात ओ माई तुम्ही. तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळालं. मी या घरात येण्यापूर्वी सासूबाई आणि मामंजी दोघेही हे जग सोडून गेले होते. मला नाही त्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं माई, पण तुम्ही आणि पंतांनी मला त्या दोघांची उणीव नाही भासू दिली कधी. तुम्ही वारकरी झाल्याचं सांगितलं, पण माई वारी केली आहे का हो तुम्ही? अगं हो तर, पण एकदाच गं. मधू जन्माला आला आणि बाबांनी मला पुन्हा वारीत नाही नेलं. पंत, मुकुंदा एकटेच जायचे बाबांच्या दिंडीत. बाबा गेले त्यानंतरही माझं जाणं नाही झालं कधी. नंतर पंतांच्या खांद्यावर दिंडीची धुरा आली तेव्हाही नाही. पण मनानं पंतांसोबत जायचंय गं मी. दिंडी नागपूरला परतली ना, की सगळ्यात आधी मी ह्यांच्या पायावर डोकं टेकवायचे. तेव्हा ना साक्षात विठ्ठलाच्या पायांवर डोकं ठेवल्याचं पुण्य मिळाल्याचा आनंद व्हायचा बघ मला. या पुण्यपूर्ण वृंदावनात मी माझ्या हाताने ममतेची आणि भक्तीची माती भरली. वारकरी आचार विचारांची तुळस लावली, तिला जपली, कधी कोमेजू दिली नाही तिला. सासूबाईंच्या सहकार्यानं या कुटुंबावरच्या संस्कारांना, आचार विचारांना, परंपरेला तडा नाही जाऊ दिला ग कधी. माईंनी समाधानी नजरेनं माधुरीकडे पाहिलं. मुळात तुम्ही शिक्षकाची मुलगी होतात ना माई, म्हणून सहज शक्य झालं तुम्हाला. मला तेवढं नाही जमलं बाई. अगं असं कसं म्हणतीयस तू? तू ही छान सांभाळतीयस की घराला. तू पण माझ्यासारखीच जपतीयस. हां, हे मात्र खरं, की मी शिक्षकाची मुलगी असल्यानं या घरात मला फारसा त्रास झाला नाही. माझे आई-बाबा जरी वारकरी परंपरेतले नव्हते ना, तरी ते पारंपरिक, धार्मिक होतेच की. माझ्या आईकडेही थोडंफार असंच वातावरण होतं. त्यामुळे देशमुखांच्याकडची ही विभावरी नावाची तुळस काळेंच्या वृंदावनात छानपैकी सहजतेनं रुतली बघ. आणि तिच्या मंजिऱ्यांनी या आपल्या काळे कुटुंबाला एक सुंदर, बहारदार, पवित्र वृंदावन केलं. हो ना माई? मी नाही गं वेडे.
आपण दोघींनी मिळून म्हण. आपण मिळून आपलं कुटुंब एकसंध ठेवलं, त्याची आबरू सांभाळली. माईंनी माधुरीचा हात हाती घेऊन म्हटलं आणि त्या उठून परत तुळशीकडे गेल्या. त्याकडे बघत बोलल्या, "आज 32 वर्ष झाली माधुरी. तू येईपर्यंत मी आणि सासूबाईंनी, त्यानंतर मात्र आपण दोघींनी वेळोवेळी या तुळशीची काळजी घेतली. खऱ्या अर्थानं तुम्ही ती जोपासली माई. तुम्ही तिला वाढवली. तिला खरंच कोमेजू दिलं नाही. ह्यांना, पंतांना कधी दुःख होऊ दिलं नाही तुम्ही माई. मी आले नवरी होऊन तेव्हा तर लेकीसारखं जपलत मला तुम्ही माई. मधूला जेवढं प्रेम तेवढंच मलाही दिलत. ऋषी जन्माला आला तेव्हा तर तुम्ही किती आनंदानं त्याचं सगळं केलंत. त्याच्या गालावरनं ओघळणारा अश्रूचा साधा थेंबही तुम्हाला सहन होत नव्हता. किती प्रेम तुमचं ऋषीवर. कधी म्हणून ऋषी आणि मधूत तुम्ही फरक नाही केला. अजूनही सगळं तसंच आहे हो. आपला ऋषी जन्माला आला ना, तेव्हा मधू 10 वर्षांचा होता माधुरी. हो ना माई. खूप समंजस होता तेव्हा. दोघेही भाऊ नेहमी एकत्र खेळायचे. माहिती आहे ना माई, ऋषीला कोणी जरा मारलं ना, की मधूला सहन होत नसे. प्रचंड राग यायचा त्याला. ऋषीला कोणी काही बोललं तरी सुद्धा अंगावरच धावून जायचा त्या मुलांवर. लहानपणापासनं मधू हा असा तापटच ना. आत्ताही तसाच आहे गं अगदी. पाहिलंस ना तू? साधं विठ्ठलाचं नाव जरी घेतलं तरी केवढा ओरडायचा माझ्यावर. देवाबद्दलनं त्याला विश्वासच नाहीये गं. एवढं वय होऊनही त्याला ती समज आलीच नाही. त्याची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे पण. माई हे कोपऱ्यातलं रातराणीचं झाड मधूनच लावलंय ना? कारण मला आठवतंय ऋषी 5 एक वर्षांचा असावा तेव्हा. माई फक्त हो म्हणून कुठल्यातरी आठवणीत गेल्या. त्या पुढे म्हणाल्या, "भर पावसात आणलं होतं मधूनं. पंतांनी तर केवढं बदडून काढलं होतं त्याला तेव्हा." रोप आणलं म्हणून? नाही गं. एवढ्या मुसळधार पावसात रेनकोट न घालता ओला होऊन रोप आणलं म्हणून. त्याच्या तब्येतीच्या काळजीनं. सर्दी खोकला धरला असता तर? मग? अगं मग काय होणार? माझ्या बाळानं लावलंच ते रोप तिथे मार खाल्ल्यावर सुद्धा. म्हणाला, "माईला आवडतं ना रातराणीचं झाड? तिचा सुगंध माईला आवडतो ना म्हणून आणलं हे रोपटं नर्सरीतून, माझ्या खाऊच्या पैशातून." तेव्हा काय गं ₹5 तर मिळायची अशी रोपटी. आणलं त्याने. मार खाल्ला तरी लावलं न ते. त्यानीच जपलं सुद्धा. बघ आता किती मोठं झालंय ते. किती सुगंध पसरतो गं रात्रीला. माझ्या आनंदासाठी तेव्हा मधू मारही खायचा आहे गं. पण आता बघ ना गं, माझा आनंद तर दूर, माझ्या डोळ्यात अश्रू कसे येतील असा वागतो. किती कठोर शब्दात बोलतो गं. लहानपणी आई-वडिलांच्या आनंदासाठी तळमळणारा हा मुलगा आता मात्र खूप बदललाय गं. माईंनी दीर्घ श्वास घेतला. त्या आता उदास व्हायला लागल्या. मोठा झालाय गं तो. त्याचे निर्णय तो घेऊ शकतो. आपलं काय गं शेवटी जे पुढ्यात मांडून ठेवलंय ते बघत बसायचं एवढंच. खूप पैसे कमवायला लागला म्हणे मधू. ऋषीशी बोलत असतो ना फोनवर, सांगतो सगळं. कंपनी तर आहेच. आता पुन्हा रिअल इस्टेटचाही बिझनेस सुरू केलाय म्हणे त्याने. ऋषी सांगत होता माई. छान आहे ना, छान आहे. होऊ देत त्याला मोठं. खूप मोठं होऊ दे. खूप श्रीमंत होऊ दे. तो तिकडे सुखात आहे ना. एका आईला आणखीन काय हवं असतं गं? राहा म्हणावं सुखात. माई आशीर्वाद दिल्यासारखा हात वर करत म्हणाल्या, "माई तुम्हाला येतो का हो त्याचा फोन कधी?" "करतो. महिन्यातनं एखाद्या वेळेला. कशी आहेस विचारतो, 1-2 वाक्य बोलतो आणि बंद करतो लगेच. पुढे काही नाही बोलत गं तो.
नको बोलूस बाबा आईशी, राहा तिकडे आनंदात राहा. पांडुरंगा त्याला लवकर सद्बुद्धी दे रे आणि सुखात ठेव माझ्या लेकराला. असं म्हणत माईंनी हात जोडले. डोळे मिटून तशाच त्या झोपाळ्यावर बसून होत्या. बोलताना त्यांच्या आवाजात गदगदलेपणा जाणवला माधुरीला. त्यांच्या दंडाला हात धरत तिने त्यांना आत चलण्याविषयी म्हटलं. चला माई, आत जाऊया आपण. हरिपाठ म्हणायचा आहे ना? तशी आता इथे थंडी वाजेल तुम्हाला. चला. बरं चल बाई. माधुरी, तुळशी विवाह कधी आहे ग? अहो 3 दिवसांनी माई, सोमवारी. का हो? काही नाही ग, सहज. बरं चल. मुकुंदा, सुरू कर रे बाबा हरिपाठ. मुकुंदाला ते आवाज द्यायला लागल्या. एव्हाना मुकुंदाचा हरिपाठ आटोपला सुद्धा होता. ते बघून माधुरी त्याला म्हणाली, अहो हे काय? हरिपाठ झाला सुद्धा? हो तर, झाला की. वेळ बघ ना किती वाजलेत. मी हाक मारली तुम्हाला, पण तुम्ही आलातच नाहीत हरिपाठाला. एवढ्या छान गप्पात रंगल्या होत्या तुम्ही दोघी, मग मी सुद्धा तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. एकट्याने उरकून टाकला हरिपाठ. अहो ऐका ना, माई जरा अस्वस्थ वाटल्या हो मगाशी. वृंदावनापाशी एकट्याच उभ्या होत्या, जणू मनातलं सांगण्यासाठी. मग मीच पुढे झाले, त्यांना बोलतं केलं. मग खूप मोकळ्या झाल्या त्या. जुन्या आठवणी किती सांगू आणि किती नाही असं झालं होतं त्यांना. आठवणी अशा हृदयात साठल्या ना, की मनाला आणि डोळ्यांना त्याचा फार त्रास होतो. म्हणून त्या आठवणी अशा शब्दातनं बाहेर पडल्या ना, की बरं. काय मधू हाच विषय असेल? मधू हा विषय नाहीये माईंसाठी. पोटचा गोळा आहे तो त्यांच्या. त्यांच्या शरीराचा, मनाचा एक अविभाज्य अंग आहे तो. तो असा त्यांच्या शरीरापासून, मनापासून वेगळा कसा ठेवता येईल हो त्यांना? अहो, मधू इथून गेल्यापासनं त्याचाच विषय असतो त्यांच्या मनात. कधी-कधी त्या बोलल्या नाही, तरी दिसतोच तो त्यांच्या नजरेतनं. कधी ओसंडत असतो आस्वातनं. आजही त्या त्याच्याच आठवणी सांगत होत्या. अगदी लग्न होऊन आपल्या घरात आल्या ना, तेव्हापासूनच्या आठवणी. मधूच्या जन्माच्या, त्याच्या बालपणीच्या, त्यानं लावलेल्या त्या रातराणीच्या रोपाच्या. रोपाच्या? अगं झाडाच्या म्हण झाडाच्या. चांगलं मोठं झाड झालंय बघ ते आता. पण ते माईंसाठी रोपटंच आहे अजूनही. मधूच्या बालपणी मधूनी आणून लावलेलं आणि म्हणून ते रोपटं आहे त्यांच्यासाठी. तसंही कोणत्याही आईला आपलं मूल कितीही मोठं झालं, वयानं वाढलं, अगदी म्हातारं होत आलं ना, तरीही तिच्यासाठी ते छोटूसं बाळच असतं. मग याला मधूचा अपवाद कसा असणार? ना मधूचा, ना त्या रातराणीच्या झाडाचा. माईंसाठी ते दोघेही अजाण बाळच आहेत अजून. माधुरी क्षणभर थांबली. तिचा विचारमग्न चेहरा बघून मुकुंदानी तिला पुढे विचारलं, का गं थांबलीस ती? काही नाही हो. खरं सांगू का, माईंबद्दल फार वाईट वाटतं हो मला. हा मुलगा त्यांना सोडून त्या तिथे दूर पुण्यात जाऊन बसला. इकडे माईंच्या जीवाला घोर. त्याच्या आठवणीत व्याकुळ होऊन जाता तो अगदी. तो फोन सुद्धा करत नाही हो माईंना. केला असतं 1 मिनिटाच्या वर बोलतही नाही. असा कसा वागतो हो हा मधू? आईबद्दल जराही प्रेम नाही. काहीच माया, प्रेम नसेल का हो त्याच्या मनात? दूर राहायला गेला तर गेला, पण फोनवर तरी संपर्कात राहायला हवं ना? त्या माऊलीचा जीव काय म्हणत असेल हो? त्या रडतात मग माझ्याजवळ. पैशाची नशा चढली आहे गं त्याला, धुंदीत आहे तो सध्या. लक्ष्मी प्रसन्न आहे त्याच्यावर. लग्नाचं वय उलटंच चाललंय, पण त्याबाबत तो काही सांगत नाही. परस्पर तिकडे उरकून मोकळा झाला ना, तर साधं कळवणार सुद्धा नाही तो आपल्याला. तो ऋषीला सांगेल त्या बाबतीत. भावाभावांचा संवाद चालू असतो मोबाईलवर. अच्छा, मग ऋषीला सांग मधूच्या लग्नाबद्दल. त्याला विचारायला सांग. हो, चला. आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. असं म्हणत पदर खोचून माधुरी स्वयंपाकघराकडे वळली.
श्रोते हो, हा होता भाग 6वा. वारी या कादंबरीचा भाग 7वा. उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल.